पुन्हा अजितदादा होणे नाही. माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची भावपूर्ण श्रद्धांजली. अजितदादा पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रगल्भ, अनुभवी आणि लोकप्रिय नेतृत्व होते. राज्याचे अर्थकारण, वित्तीय शिस्त आणि विकास धोरणामध्ये त्यांची नेहमीच ठाम भूमिका घेतली. साधेपणा, स्पष्ट विचार आणि सामान्य माणसाशी असलेले जवळचे नाते ही त्यांच्या कार्याची खास ओळख होती, असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले. कुलस्वामिनी मंगल कार्यालय, जालना येथे आयोजित सर्वपक्षीय शोकसभेत ते बोलत होते. अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून विविध राजकीय पक्षांनी त्यांच्या कार्याचा गौरव केलाय. मुख्यमंत्र्यांनी 3 दिवसाचा राष्ट्रीय दुःखवटा जाहीर केला असून तिरंगा ध्वज अर्धस्तंभावर फडकवण्यात येत असल्याचेही आमदार लोणीकर यांनी सांगितले. आज बारामती येथे राजकीय नेतृत्व, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि लाखो समर्थकांच्या उपस्थितीत अजितदादा पवार यांच्यावर अंतिम संस्कार पार पडले. यावेळी अनेक नेते व समर्थक भावविभोर झाले. जनमानसातून, विविध संघटनांच्या माध्यमातून त्यांच्या कार्याला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पुन्हा अजितदादा होणे नाही, अशा शब्दात आमदार बबनराव लोणीकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अजितदादा पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली. त्यांचे स्पष्ट विचार, विकासाची घेतलेली ठाम भूमिका, सभागृहातील शांतपण, प्रभावी नेतृत्व, दांडगा जनसंपर्क असलेला लोकनेता महाराष्ट्राने गमावला. दादांच्या जाण्याने राज्याचे मोठे आणि कायमस्वरूपी नुकसान झाले. त्यांनी केलेले कार्य महाराष्ट्राच्या स्मरणात सदैव राहील, अशा शब्दात आमदार लोणीकर यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार अर्जुन खोतकर, आमदार नारायण कुचे, माजी आमदार कैलास गोरंट्याल, माजी नगराध्यक्ष भास्कर आंबेकर, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे, लक्ष्मण दळवी, भाऊसाहेब घुगे, ज्ञानेश्वर शेजूळ, जिजाबाई जाधव, वीरेंद्र धोका, डेव्हिड गुमारे, महेश निकम, दिलीप भुतेकर, विक्रम उफाळ, मुकेश चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे. इतकंच. अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.